नांदेड़ के एकरा इंटरनेशनल स्कूल परीक्षा केंद्र पर एमए बीएड सीईटी 2026 परीक्षा के दौरान बड़ी गड़बड़ी सामने आई है। आज सुबह 11 बजे से 12:30 बजे तक परीक्षा निर्धारित थी, लेकिन अपर्याप्त व्यवस्था के कारण कई छात्र परीक्षा में शामिल नहीं हो पाए। परीक्षा केंद्र की क्षमता लगभग 300 थी, लेकिन 400 छात्रों को बुलाया गया था, जिससे आधे छात्र बाहर ही खड़े रह गए। छात्रों ने आरोप लगाया कि ऑनलाइन परीक्षा होने के बावजूद केंद्र पर सही नेटवर्क सुविधा उपलब्ध नहीं थी। कुछ प्रश्न हल करने के बाद नेटवर्क कटने के कारण कई छात्रों ने परीक्षा पूरी नहीं कर पाई। इसके अलावा हॉल टिकट जांच, पहचान सत्यापन और अन्य मूलभूत व्यवस्थाओं की कमी के कारण केंद्र पर भारी गड़बड़ी हुई। नाराज छात्रों ने इस मामले पर तीव्र रोष व्यक्त किया है और परीक्षा पूर्ण आयोजन करने की मांग की है। भाई तू कुठून आलीस? आज कशाचा पेपर होता? कुठे पेपर होता? मी नांदेडचे आहे, आनंदवरून आले। माझा इथं सीईटीचा पेपर होता। आम्ही 9:30 वाजता इथं प्रॉपरली आलो। आल्याच्या नंतर आमची चेकिंग वगैरे व्यवस्थित काहीच झाली नाही। त्यानंतर आम्हाला क्लासमध्ये नंबर, सीट नंबर वगैरे काही लिहिलेले नव्हते। त्यांची मॅनेजमेंट अजिबात चांगली नव्हती। तरी पण आम्ही क्लासमध्ये वगैरे बसलो। आमचे पीसीस लॉग इन झाले नाहीत। ज्यांचे पीसी लॉग इन झाले ते एक्झाम देत होते, त्यांना पण काही ना काही प्रॉब्लेम येत होते। 400 जण आम्ही इथं विद्यार्थी आलो, तर यांच्याकडे अवेलेबल फक्त 300 पीसी होते। तर बाकीच्या 100नी काय करायचं? आणि त्यातलेच काही 100 जणांचे पीसी लॉग इन झालेच नाहीत। मग आम्ही सगळ्यांची एक्झाम बंद झाली। आता आमचं 1 वर्ष वाया जाईल एकतर, आणि आमचा रिझल्ट पण आम्ही म्हणजे एक 5-6 क्वेश्चन सोडवले का आमचं एक्झाम बंद झाली। तर आमचा रिझल्ट आता 0 येईल आणि आमचं पूर्ण वर्ष हे वाया जाणार आहे। तर आमचं वर्ष वाया जायला नको। आमची एक्झाम पुन्हा व्हायला हवी, आमचं हॉल तिकीट परत यायला हवं, आणि प्लीज सर आमचं हे वर्ष वाया जाऊ देऊ नका। मी प्रवीण पिंपरे, वसमत इथून मी आलतो। सीईटी साठी माझा बीएड साठी एक्झाम होती। मराठवाडा येथे आलो मी। 11 वाजता माझा पेपर होता। पेपर दिला, लॉग इन झाला, सगळं झालं। 4 प्रश्न सोडवले। अचानक काही समजा मुलांचा आवाज आला, गोंधळ झाला। तर नंतर सगळ्यांची सिस्टीम बंद झाली। तर नंतर कळलं तर काही मुलं समजा ज्यांची कॅपॅसिटी होती त्याच्याहून जास्त मुलं आले, त्यांना कम्प्युटर भेटले नाही, त्यामुळे गोंधळ झाला। आणि काही तर सर्व बंद झालं। आणि आता सर माझं आता मी 1000 रुपये भरलेत, आता कसं करावं सर? आता या एक्झामचं माझं कसं होईल? हे विद्यार्थ्यांचं यावर्षीचं नुकसान होणार सर्व कोण आहे? हा, कोण आहे? आणि रिस्पॉन्सिबल पर्सन इथे कोणी नाहीत, जे आम्ही विचारल काही गोष्टी कशामुळे झालं काय नाही, कोणी नाही इथं। आता याचा जबाबदार कोण द्यावा? प्रशासन बी नाही इथं। हा, यासाठी माझी एवढीच मागणी आहे, ही जी शीट होती सकाळची परत घ्यावी, परत शीट घ्यावी, आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, हीच माझी मागणी आहे।